आज तुमच्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी आहे. असं वचन ज्याच्याद्वारे तुमच्या विचाराची आत्मिक पातळी उंच होणार आहे. हालेलुया. याच्या अगोदर जर तुम्ही सगळा इतिहास या इस्रायल लोकांचा पाहिला तर या इस्रायल लोकांमध्ये सगळ्या गोष्टीची कमतरता आहे. ना त्यांच्याकडे धान्य, ना त्यांच्याकडे द्राक्षरस आहे, ना त्यांच्या तरुणांमध्ये आनंद आहे, ना त्यांच्या तरुणींमध्ये आनंद आहे. त्यांच्या घरामध्ये फुटी आहेत. वृद्ध लोकांचं जीवन जर पाहिलं तर त्यांच्याकडं आणि सगळ्या प्रकारचं कष्ट आहे. मग हे कष्ट, हा त्रास, ही वृद्धांमध्ये निराशा, त्यांच्यामध्ये डिप्रेशन, त्यांच्यामध्ये भविष्याची आशा नाही, व्यसनाधीन असणारे ते तरुण, ही अवस्था त्यांची का निर्माण झाली. आज जगामध्ये याच प्रकारची अवस्था आहे. परंतु याला कारणीभूत कोण आहे? अभिवचन तर देवदूत आहे, माझ्या लोकांना मी उत्तम वरदानाने तृप्त करील. आणि ती उत्तम वरदानांची भली मोठी लिस्ट त्यानं त्या ठिकाणात दिलेली आहे. आणि आम्हाला सगळ्याला त्याची गरज आहे. आमच्या लेकरांना गरज आहे, आमच्या वृद्धांना गरज आहे, पास्टरला गरज आहे, याजकाला गरज आहे, हर एक व्यक्तीला गरज आहे. परंतु आता परमेश्वर काय सांगत आहे, तुम्ही जोपर्यंत माझे लोक बनत नाही तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होऊ शकत नाही. तुम्हाला देवाचे लोक बनायला पाहिजे. प्रिया, देवाचे लोक बनायचं तर नेमकं केलं तरी काय पाहिजे? अनुभवाच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं नाही का, तो म्हटला तुम्ही माझ्या आज्ञा मोडल्या म्हणून हे सगळे शाप तुमच्यावरती आलेले आहेत. देवाचं वचन मोडणारे लोक, ज्यांना देवाच्या वचनाचं गांभीर्य नाही, सिरियसनेस नाही, ते देवाचं वचन ऐकून त्याला कॅज्युअली घेत आहेत, गंभीरपणे त्याचा विचार करत नाही. त्याचं नाव देवानं त्याच्या लेकरांना दिलेलं आहे. जगाला त्यानं नाव दिलं नाही. आम्ही शुक्रवारी ऐकलं नाही का, मेजावरची भाकरी काढून कोणी कुत्र्याला घालत नाही, मुलांची भाकरी आहे. मग या लोकांना त्यानं आणि दुर्लक्ष केलं आणि देवानं त्याच्या लोकांना निवडलं आशीर्वादित होण्यासाठी. पण लोकांनी देवाकडनं फक्त आशीर्वादच घेतले. त्यांना फक्त आशीर्वाद पाहिजे, चांगला देव पाहिजे, त्याला दंड देणारा, त्रास देणारा देव नको आहे. त्यांना समस्येचं निराकरण पाहिजे, परंतु देवाकडे त्यांचं आणि परत फिरणं नाही.